हॅलो डिअर फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे जय गणेश मंडळ, जे आहे अलका टॉकीच्या एक्झॅक्टली राईट हँडला. आणि ही आहे सुंदर अशी पिंड, शंकराची पिंड, आणि त्याच्यासमोर आहेत नंदी, आणि त्याच्यासमोर आहे ही भव्य दिव्य अशी गणेशाची मूर्ती. सुंदर असा देखावा आहे, 3D प्रिंट केलेला हा देखावा आहे, आणि सुंदर असं ही रचना केलेली आहे. इथल्या गणपती बाप्पाचं आम्ही आधी दर्शन घेतलं. बाहेर बारीक पाऊस होता, पण फार काही मोठा नव्हता. तर अशाच पावसामध्ये आम्ही पुढचं गणेश मंडळ जे आहे ते पाहायला निघालो. जाता जाता जेवढे मंडळ लागतील, जेवढे देखावे दिसतील ते बघायचे, असं ठरवून आम्ही निघालो होतो. तर यानंतर आम्ही पोचलो गरुड गणपती मंडळाला, आणि यांनी केला होता कोणार्क सूर्यमंदिर, जे ओडिसामधलं आहे, त्याची प्रतिकृती, त्याचा देखावा. तर ओरिजिनल सूर्यमंदिरला मी व्हिजिट केलेली होती FYमध्ये असताना, त्यामुळे मला थोडंफार याची आयडिया होती. प्रतिकृती म्हटल्यानंतर आकार, साईज सगळं लहान आहे, पण जे सुबक असं काम यांनी केलेलं आहे ते हा खरंच छान आहे. आणि ही विशेष म्हणजे ही जी गणपतीची मूर्ती जी आहे ती 50 वर्षांची आहे, म्हणजे 50 वर्ष या मूर्तीला झालेले आहेत, असा त्याचा इतिहास तिथे लिहून ठेवलेला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो केसरीवाड्याला. तर केसरीवाड्यात जाण्यापूर्वी इथं लेफ्ट साईडला जे भोलेनाथ मित्रमंडळ आहे तिथं आम्ही आधी गेलो, आणि यांनी साकारलेला होता केदारनाथचा देखावा. जय श्री केदार असं त्यांचं, त्या देखाव्याचं नाव त्यांनी दिलं होतं. केदारनाथची प्रतिकृती असावी असं मला वाटतं आहे. ॲक्च्युली ओरिजिनल जे ठिकाण आहे तिथं मी गेलेलं नाही आहे, पण इथं देखील आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटत होतं. शांत सौम्य असं म्युझिकही चालू होतं, आणि ही केदारलिंगची छान अशी प्रतिकृती बघितली, दर्शन घेतलं, आणि आमच्या आवडत्या ठिकाणीच आम्ही गेलो केसरीवाड्यामध्ये. हा तोच केसरीवाडा आहे जिथून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. इथे कोणताही लाईव्ह प्रोग्राम चालू नाही, तरी देखील लोक बसलेले आहेत, कारण या वास्तूमध्ये एक तशी शांतता आहे, मनाला एकाग्रता वाटतं, छान वाटतं, म्हणून इथं माणसं 5-10 मिनटं तरी बसतातच. आणि ही आहे लोकमान्य टिळकांची मूर्ती, त्याच्यासमोर असलेली प्राचीन गणेशाची मूर्ती, आणि यावर्षी बसवलेली गणेशाची मूर्ती. तर या मूर्तीचं दर्शन घेतलं, आणि आम्ही देखील 5 मिनटं या केसरीवाड्यामध्ये विसावलो. आणि पुढच्या डेकोरेशन बघण्यासाठी आम्ही जात असताना वाटेत मला हे तामिळनाडूचं विष्णुपुरम मंदिराचं जे प्रतिकृतीचा देखावा आहे ते दिसलं. मग आम्ही इथे देखील गेलो. तर आत गेल्या जे दगडी बांधकाम केलेली एक समोरच वॉल दिसली, पण त्याच्यामागे सुंदर अशी विष्णूची निद्रावस्थेत असलेली मूर्ती बघायला मिळाली. व्हिडिओ आणि हे फारसे अलाउड नव्हते, तर थोडा व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न केला, आणि जेणेकरून मला तुमच्यासोबत तो शेअर करता येईल. सुंदर असं सुबक रेखीव काम इथे देखील केलेलं आहे, तामिळनाडूचं असल्यामुळे छान वाटलं. तुम्हालाही हे देखावे